कुत्र्यांच्या तावडीतून हरणाच्या पाडसाची सुटका करून वन्यजीव सोयरेंनी पाडसावरची संक्रांत टाळली आहे। येळगाव येथे विष्णू राजपूत यांच्या शेतात दुपारी 1 वाजता हरणाचे पाडस कळप सोडून चिंतेत अवस्थेत दिसून आलं। त्याच्या आजूबाजूला कुत्रे पाहून विष्णू राजपूत यांनी कुत्र्यांचा डाव हाणून पाडत त्यांना हुसकावून लावलं। पाडसाला सुरक्षितपणे आपल्याकडे ठेवत वन्यजीव सोयरे श्याम राजपूत यांना घटनेची माहिती दिली। दरम्यान वन्यजीव सोयरेंचे सदस्य नितीन श्रीवास, मुकुंद वैष्णव, नितीन श्रीवास्तव, मुजीद खान यांनी वनपाल सातव, वनकर्मचारी वाघ यांच्याशी संपर्क साधून हरिणाच्या पाडसाला वनविभागाच्या स्वाधीन केलं। हरिणाचे पाडस कुत्र्यांच्या तावडीत किंवा एखाद्या शिकाऱ्याच्या नजरेत भरले असते तर कदाचित ते जिवंत राहू शकले नसते। मात्र विष्णू राजपूत यांची भूतदया प्रशंसेला पात्र ठरली असून वन्यजीव सोयऱ्यांनी पाडसाला सुरक्षित वनविभागाकडे सोपवून खऱ्या अर्थाने मकर संक्रांत साजरी केली आहे। येळगाव येथील शेतकरी विष्णू राजपूत यांच्या शेतात हरणाचे पिल्लू कळपातून बिछडले। सदर पिल्लू विष्णू राजपूत यांना शेतात दिसले। त्याच्या मागे कुत्रे धावत असल्यामुळे त्यांनी ते पिल्लू आपल्या गोठ्यात आणून ठेवले आणि आम्हाला कळवले। आम्ही सदर पिल्लू हा वन विभागाच्या ताब्यात दिला आहे। जसं आपल्या सर्वांना कुटुंब आहे तसं वन्यजीवांना देखील कुटुंब आहे, याची आपण जाणीव ठेवावी आणि सर्वांनी जिथे कुठे वन्यजीव आपल्याला अडचणीत दिसेल तिथे मदत करावी। बस एवढीच अपेक्षा आम्ही वन्यजीव सोयरेकडून आपल्या सर्वांना करतो। हरिण या प्राण्याचं नाव उच्चारलं की सुंदर तुकतुकीत कांती, काळेभोर रेखीव डोळे, चेहऱ्यावरचे निरागस पण तितकेच भित्रे भाव आणि कोणाच्या अध्यात्मध्यात लुडबुड न करणारा प्राणी आपल्या डोळ्यांसमोर येतो। त्याला पाहताच त्याबद्दल वेगळंच ममत्व, जिव्हाळा वाटतो। माणसाप्रमाणेच मुक्या प्राण्यांना जगण्याचा अधिकार आहे। एका भरकटलेल्या राजस हरिणाच्या पाडसाची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केल्याने जगा व जगू द्याचा प्रत्यय येळगाव येथे आला। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।